आणि हेमंत परांजपे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर भाजप पदाधिकारी आता आक्रमक झालेले आहेत। 12 तासात आरोपींना अटक करा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलाय। तर काल रात्री हेमंत परांजपे यांच्यावर आणि असा भ्याड हल्ला करणाऱ्यांना मी नपुसक म्हणतो की चेहरा उघडा ठेवून यायची हिंमत त्यांनी ठेवायला पाहिजे ना। माझ्याशी जो विरोध आहे, मी काय चुकलो आहे ते न करता अचानक दोघांनी माझ्या या उजव्या बगलेत मारायला सुरुवात केली। ते झाल्यानंतर नॅचरली ते दोघं होते, यंग पोरं होती, मी खाली पडलो। मग त्यांनी 6 ते 7 वेळा, तुम्ही ती जी क्लिपिंग फिरते जगभर ती बघा, 6 ते 7 वेळा माझ्यावर सिमेंटचे ते ब्लॉक बाजूलाच तिथे होते। माझ्या दुर्दैवाने आणि त्यांच्या नशिबाने ते त्यांनी 6 ते 7 वेळा टाकले। माझ्या थोडंसं इथे लागलंय, मी ते दुर्लक्ष केलं। हे बघा, इथे तुम्ही बोट लावून बघा, हे बघा इथे माझं बोट आहे ना, तिथे थोडं लागलेलं आहे। पण हे सगळे त्यांचे ते ब्लॉक मी 6 ते 7 वेळा ह्या एका पायावर घेतले। हे सगळे 6 ते 7 वेळा त्यांनी माझ्या तोंडावर, छातीवर मारलेले मी उजव्या पायावर घेतले, म्हणून मी बचावलो। नाही तर आत्ता तुम्हाला मुलाखत द्यायला मी जिवंत नसतो, तुम्हाला माझा पोस्टमार्टम रिपोर्ट मिळाला असता। आणि हे सगळं एकाच वाक्यात सांगतो, तुम्ही प्रश्न विचारण्याच्या आधी, की नेमकं कोणी केलं। मी माझ्या हातात प्रूफ आल्याशिवाय प्रशासन पण शोध लावतंय, माझ्या हातात पण प्रूफ येणार हे पण मी सांगतोय, की अनुभव माझा दांडगा आहे। पण हे सगळं राजकारणामुळे झालेलं आहे। राजकीय चढाओढ किंवा 40-48 वर्ष मी पक्षाचं काम करतोय, मी कायम वाईट प्रवृत्तींच्या विरोधात राहिलो आणि त्याची फळं म्हणा किंवा त्याचे फायदे मला हे असे मिळत आहेत। राजकीय हेतूनी प्रेरित ही घटना झालेली आहे। आगामी निवडणुका आहेत आणि साहजिक आहे की मी सिनियर असल्यामुळे अख्ख्या कल्याणात मी सिनियर आहे भारतीय जनता पक्षाचा। आजच्या घडीला मी उपाध्यक्ष आहे, तर माझ्यावरच काहीतरी असे